मध्ये वगैरे. ओके, आणि तुला फार काही करायचं नाहीये, फक्त त्या मसाज बॉल विषयी माहिती द्यायची कॉन्फिडेंटली. ओके, एकाच दिवसाचं शूट असेल, एवढं टेन्शन नको घेऊस. चालेल का? चालेल. तुझ्याकडे असे कॉर्पोरेट लुकला जातील असे काही मॉडर्न आउटफिट्स असतील का? म्हणजे एक दोन आण ना जरा दाखवायला, तेवढं आपल्याकडे ऑप्शन असलेला बरा ना. ऑप्शन म्हणशील ना तर माझ्याकडे कपाट भरून छे. ग्रेट. हा, एक काम करते का, तू माझ्या रूम वरच ये ने. ओके, संध्याकाळी. ओके, डन. ओके, बाय. बाय. हाय विनीत, तुलाच फोन लावत होते. फोन? काय झालं? काय झालं? काय, कुठे होता तू? लपलो होतो. तू? आय मीन झोपलो होतो. काल जागलो होतो ना, त्यामुळे लेट उठलो होतो. त्यामुळे इथे पण लेट आलो होतो. तू सगळं पास्ट टेन्स मध्ये का बोलतोय? हे सगळं पास्टचं टेन्शन आलंय मला. तू? काही नाही. मला सांग, ती सायली काय बोलत होती तुझ्याशी? सायली ना, ते आम्ही आमच्या फिल्मच्या शूट बद्दल डिस्कस करत होतो. फिल्म? हा, शूट? अरे ती मसाज बॉल वर ना कॉर्पोरेट फिल्म करते आणि मॉडेल म्हणून मला सिलेक्ट केलंय. का? का म्हणजे मी वाटत नाही मॉडेल? नाही बेबी, तू मॉडेल वाटते. पण ती सायली आहे ना, सायली, ही काही तितकी सरळ मुलगी नाहीये. म्हणजे? ती चांगली मुलगी नाहीये. तिचे ना भरपूर ठिकाणी अफेअर्स आहेत. एक नंबरची कॅरेक्टरलेस लायर मुलगी आहे ती. खरंच? पण असं वाटत नाही. त्यात वाटण्यासारखं काय आहे? त्या दिवशी पार्टीत काय झालं पाहिलंस ना तू? एवढं सगळं झालं तरी ती त्या नवनीत बरोबर फिरते. तू तिच्या बरोबर फिल्म नाही करायचीस? हा, पण एक फिल्म केल्याने काय हरकत आहे? मला कुठे तिच्यासोबत रोज राहायचंय. एक दिवस ती सांगेल तसं करायचंय ना. अगं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तिने नको ते सांगितलं तर? काय नको ते? नको ते जाऊ दे, नको ते. उगीच एका फिल्ममुळे तुझं नाव त्या मुलीशी जोडलं गेलेलं मला आवडणार नाही. त्यामुळे बेबी प्लीज प्लीज नको ना करू फिल्म. विनीत, तू किती काळजी करतो माझी. आय लव्ह यू ना बेबी. आय लव्ह यू टू बेबी. बेबी को क्या पसंद है? कॉफी. चलो फिर. चलो बेबी. पोट भरून खावा, लागला तर पुन्हा घेऊन येतोय. संपला ना तर पुन्हा बनवून आणून घाले. नको अजय, ऑलरेडी 2 वेळा घेऊन झालाय माझा. हा, हो, जेवण असा मोजू नये. हो, पैसे मोजून मातपून खर्च करूचे. ते बरोबर आहे अजय, पण आता बस झाला. हा, बस. परी, अगं रडतीयस का? नाही, ते कांदे. अगं तू कशाला चिरलेस कांदे? मी तुला म्हटलं होतं ना, मी चिरेन नंतर. नाही, झाले चिरून. आता बटाटे पण चिरायचे. जाऊ दे ना काम. तू ऐकव ना तुझी कविता. ऐकू? जेव्हा जीवनाच्या वाळवंटात उगवतील कॅक्टस, क्षणाक्षणाला टोचतील वेदनेचे फ्रॅक्चर्स, वाटेल पळून जावं घेऊन घरचा ट्रॅक्टर, शोधत उपाय या वेदनेवरचा रिॲक्टर, जेव्हा करावा वाटेल या वेदनांचा अंत, तेव्हा वापरा हे जादुई मसाज बॉलचे यंत्र. कशी वाटली कविता? मस्त आहे, म्हणजे बरी आहे. बघ, विसरलेच बटाटे सोलायचे. कच्चेच राहिलेत ग.
अजून थोडा वेळ जर ठेवले असते तर नीट शिजले असते, नाही का? राहू दे, मी पुन्हा कुकरला लावते. थँक्यू. पाहिलं ना, आपल्या कॉलेजच्या मॅडमना सुद्धा या मसाज बॉलचा खूप छान अनुभव आलाय. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विकत घ्या हा मसाज बॉल. कसं झालंय? वा वा वा, भारी आहे एकदम, भारी भारी. म्हणजे असं पहिल्यांदाच बघितलंय मी. विद्यार्थीच घेतोय शिक्षकाची परीक्षा. परीक्षा नाही, इंटरव्ह्यू. हा ग, तेच ते. म्हणजे दुधाला मिल्क म्हटल्यावर ते काय फाटायचं राहतंय काय? चला, माझी तयारी झाली बाबा प्रोजेक्टची. आणि आता एक्स्ट्रा वेळ मिळाला ना तर स्पेशल इफेक्ट देईन म्युझिक मध्ये म्हणते. हा हा, दे दे. म्हणजे म्युझिक जसं आयुष्याची पोकळी भरून काढते ना, तसं तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये जिथे कुठे रिकामी जागा असेल तिथे भरून काढेल म्युझिक. हा, आयुष्याची पोकळी काय? अगं म्हणजे असं मी नाही म्हणत, नीरू म्हणतो. त्याला जेव्हा घरच्याची आठवण येते ना, तेव्हा तो रात्री गाणी ऐकतो. हा, माझे बाबा पण रोज रात्री मंदिरात भजन ऐकायला जातात. हा. रेणुका, तुझ्या बाबांना तुझी लय आठवण येत असेल ना? अगं काय झालं? काही नाही. कुठलं म्युझिक देऊ त्याचा विचार करते. विचार नाही करायचा, डायरेक्ट नीरूकडे जायचं. त्याला कळतं म्युझिक मधलं थोडंफार, म्हणजे माझ्यापेक्षा कमीच कळतं, पण त्याला कळतं. तो तुला सुचवेल असं काहीतरी गाणे बिणं. चालेल. हे सम्राट, तुझ्या प्रोजेक्टचं काय? कुठवर आलंय? माझं गणपतीच्या मिरवणुकीसारखं चौकातच थांबलंय. म्हणजे काय करायचं अजून ठरलेलंच नाहीये. ठरलंय तसं, पण जे ठरलंय ते कसं करायचं हे कळत नाहीये. म्हणजे डोक्यात खूप काही शिस्त आहे, पण काहीच टेस्टी लागत नाहीये. शिस्त आहे पण टेस्टी लागत. म्हणजे तू खाण्याबद्दल काही करणार आहेस? नाही नाही, खायचं नाही का? खायचं नाही. मग नक्की काय करणार आहेस? हे बघ, असं ना मोठाच्या मोठा बॅनर लावणार आहे, फुल हवा करायची एकदम. हा, म्हणजे लोकांनी बॅनर कडे बघितलं ना तेव्हाच त्यांना मसाज बॉलचा इफेक्ट आला पाहिजे. हा, भारी भारी आयडिया आहे. मग गड्या अडतय कुठं? अगं, जे डोचक्यात आलंय ते बॅनरवर कसं छापायचं हे कळत नाहीये. तुला सांगू काय डोचक्यात? हा, ते बघ, ऐक. एका माणसाने घोड्यासोबत रेस लावली. घोड्यासोबत तो धावतोय 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 धावतोय, पण तो अजिबात थकत नाही. का? कारण त्याच्या हातात मसाज बॉल असतो म्हणून. कशी वाटली? चांगलं वाटतंय. चांगलं चांगलं, पण जरा रिस्की आहे. मलाही तेच वाटतं. म्हणजे लोकांना कसं कळणार की तो घोड्यासोबत धावतोय? पण नाही, माझ्याकडे अजून एक आहे. ऐक, म्हणजे एका माणसाने भला मोठा बेड एका हाताने वर धरलाय, पण त्याला अजिबात त्रास होत नाही. का? कारण त्याच्याकडे मसाज बॉल आहे. करेक्ट. कशी वाटली? छान आहे. छान आहे ना? पण त्यापेक्षा जास्त रिस्की आहे. तेच ना, मला पण हेच वाटतंय. म्हणजे एका हाताने बेड उचलणारा कुठे शोधू मी? पैलवान. नाही, तसं रिस्की नाही. म्हणजे एका हाताने बेड उचलणं काय रिस्की नाहीये? ती रिस्क आहे, म्हणजे करणं रिस्क नाही, समजणं, लोकांना समजणं रिस्क आहे. तुझाच राडा सॉल्व्ह झालाय. काय? हो. मला सांग, तुला EMI म्हणजे काय माहितीये का? म्हणवा, माझ्या राड्याचा आणि EMIचा काय संबंध आहे? तू सांग ना. माहितीये, म्हणजे लॉंग फॉर्म माहित नाही मला, ते सिस्टीम माहितीये. हो ना, गुड. काय घातले? हे घे पैसे. हा कसला हप्ता? हप्ता नाही, मुद्दल आहे. 50,000 रुपये. हे घे आणि साहेबाला जाऊन देऊन ये. मग नंतर मला परत कर EMI ने. सिंपल.